लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय। महाराष्ट्र सरकारनं राज्यभरात 1.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे। या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत, पण काही ठिकाणी महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत। या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारनं आता मोठे पाऊल उचललं आहे। सरकार आता लाडकी बहीण योजनेचे काटेकोर पालन व्हावं यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे। विशेष म्हणजे राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी 2 समित्या स्थापन केल्या आहेत। ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी सरकारकडून 2 समित्या स्थापन गठीत करण्यात आल्या आहेत। या समित्या आता अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत। भंडारा जिल्ह्यात योजनेसाठी 83,468 अर्ज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 83,468 ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी दिली आहे। जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। ग्रामीण आणि शहरी भागात अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केली आहेत। आवश्यक कागदपत्रांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत। त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये जमा होणार आहेत। अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप आहे। अंगणवाडी तसेच सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी दिली आहे। योजनेमुळे अंगणवाडी सेविकांच्या कामकाजात वाढ। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6 वर्षाच्या खालील बालकांना पोषण आहार वाटप, शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच गरोदर महिलांचं लसीकरण, त्यांना पोषण आहार देणं, गावात आरोग्यविषयक शिबिर असल्यास मदत करणे आदी कामांचा बोजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती असताना शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची जबाबदारी देखील या अंगणवाडी सेविकांना सोपवली आहे। त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी गोंधळून गेले आहेत। अंगणवाडी सेविकेला 10,500 रुपये तर अंगणवाडी मदतनीसला 5,000 रुपये मानधन दिले जाते। एवढ्या मानधनात घर खर्च भागवणं कठीण आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी 50 रुपये व्यतिरिक्त देणार असल्याची घोषणा केली आहे। मात्र 50 रुपये कमी असून मानधन वाढवावं अशी मागणी अंगणवाडी सेविकांच्या द्वारे करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत। शहरात लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना सर्वत्र सर्व्हर डाऊन तर ॲप संथ गतीनं सुरू आहे। सर्व्हर डाऊन असल्यानं अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणी त्रस्त झाल्या आहेत। नाव नोंदणीसाठी बराच वेळ उभं राहावं लागत आहे। बऱ्याच ठिकाणी महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत। परळीमध्ये लाडकी बहीण योजनेचे नोंदणी कॅम्प। बीड जिल्ह्यातील 15 ते 26 जुलै 2024 दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रभाग निहाय नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलं आहे। या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुढाकार घेण्यात आलाय। चंद्रपुरात 39,367 बहिणींचे महिन्याचे 1,500 पक्के झाले आहेत। राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचं आरोग्य आणि पोषण तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला मुलींना दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहे। या योजनेचे चंद्रपूर जिल्ह्यात ऑफलाईन आणि ऑनलाईन मिळून 39,367 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यामुळे या महिलांना दरमहा 1,500 रुपये महिना आता पक्का झाला आहे। नागपुरात 84,884 अर्ज। माझी लाडकी बहीण योजनेचे नागपुरात 84,884 अर्ज जमा झाले आहेत। नागपूर महापालिकेनं प्रभागनिहाय केलेल्या अर्ज स्वीकारून अर्ज स्वीकृत केंद्राला चांगला प्रतिसाद मिळतोय। मनपाच्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रात सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकारले जात आहेत। रक्षाबंधन पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै 2024 आणि ऑगस्ट 2024 चे पैसे मिळणार आहेत। प्रशासनाकडून जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरण्याचं आवाहन केलं जात आहे।